जिल्हा परिषद ही ग्रामीण भागासाठी सर्वोच्च स्थानिक स्वराज्य संस्था मानली जाते। तिची स्थापना महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961च्या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे। या कायद्यानुसार राज्य शासन अधिसूचना काढून प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा परिषद स्थापन करते। जिल्ह्याच्या सीमांमध्ये बदल झाल्यास जिल्हा परिषदेची पुनर्रचना केली जाऊ शकते। जिल्हा परिषदेला कॉर्पोरेट बॉडीचा दर्जा दिला असून तिला मालमत्ता धारण करणे, करार करणे, न्यायालयात दावा दाखल करणे किंवा त्यावरती दावा होणे असे अधिकार आहेत। जिल्हा परिषदेची रचना निवडून आलेले सदस्य, अनुसूचित जाती जमाती, महिलांसाठी आरक्षण आणि काही बाबतीत नामनिर्देशित सदस्य अशा पद्धतीने केली जाते। सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो। जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राजकीय प्रमुख असतो, तर मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ हा प्रशासकीय प्रमुख असतो। सीईओ कडे सर्व प्रकारच्या विभागाचे नियंत्रण, अंमलबजावणीची जबाबदारी असते। जिल्हा परिषदेला वार्षिक अंदाजपत्रक मंजूर करण्याचा, कर शुल्क आकारण्याचा, राज्य व केंद्र शासनाकडून निधी स्वीकारण्याचा अधिकार आहे। 73व्या घटना दुरुस्तीनुसार जिल्हा परिषदांना घटनात्मक संरक्षण दिले असून नियोजन, विकास, सामाजिक न्याय या बाबतीमध्ये त्याची भूमिका अधिक बळकट झालेली आहे। मित्रांनो, जिल्हा परिषद कायद्याने निर्माण झालेली स्वायत्त संस्था असून ग्रामीण प्रशासनाचा मजबूत पाया आणि कणा म्हणून तिच्याकडे आपण पाहतो। तुम्हाला आमची माहिती कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी आमच्या कायदा.com YouTube चॅनलशी जोडले राहा। धन्यवाद।